आज असं मी कुकरमध्ये झटपट असं मटण बनवणार आहे। त्यासाठी मी मटण घेतलेले आहे अर्धा किलो, लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे, एक पूर्ण कांडी आहे, थोडासा कढीपत्ता आहे, अद्रक आहे, ह्याच्यात हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि जिरं याची पेस्ट करून घेतलेली आहे। हे 2 टमाटे आहेत ते कापून घेतलेले बारीक, हे 4 कांदे ते उभे चिरून घेतलेले आहेत। कुकरमध्ये असं तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी तेजपत्ता घालते, 3 लवंग आहे, थोडीशी दालचिनी घालते। हे सगळं चांगलं गरम झालं का याच्यामध्ये मी थोडासा हिंग घालणार आहे। हिंग घातल्याने खूप छान असं तेलात हिंग पण टाकून झालेलं आहे। जिरं घालते, पुन्हा थोडंसं जिरं घालते, जिऱ्यामुळे खूप छान असं वास येतो। आता ते चांगलं तापलेलं आहे, त्याच्यात हे लांब जो उभा चिरलेला कांदा आहे तो मी टाकते। कांद्याला असं चांगलं परतून होऊया, मला ब्राऊन कलर येऊपर्यंत कांद्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा लवकर होण्यासाठी थोडंसं आपण त्याच्यात मीठ घालूया आणि परतून घेऊया चांगलं। आता कढीपत्ता घालूया, कांदा थोडासा ब्राऊन झालेला आहे, मी कढीपत्ता घालून घेतलेला आहे। अद्रक घालूया, अद्रक घातल्याच्या नंतर लसूण घातलाय, चांगलं परतून घ्यायचंय। आणि आता आपल्याला हे जे मटण धुवून घेतलेलं आहे ते मी मटण घालते। मटणाचं चांगलं 5 गॅसवर परतून घ्यायचंय। जोपर्यंत मटणाचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला मटणाला असं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचंय असं छानपैकी। आता याच्यात जे आपण हिरवं वाटण वाटून घेतलेले ते टाकणार आहे। वाटण टाकल्याच्या नंतर पुन्हा 1 मिनिट चांगलं परतून घेऊया। गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे आणि याला परतून घ्यायचं चांगलं मटण। मग हळद घालायची, पुन्हा चांगलं परतून घ्यायचं। एक चमचा धना पावडर घातले, आणि जो टमाटा आहे जे चिरलेला तो घालूया। चवीनुसार मीठ घालूया, आता याला थोडंसं पाणी सुटलं पाहिजे, त्यासाठी गॅस बारीक करायचा आणि कुकरचं जे झाकण आहे शिट्टी न लावता त्याच्यावर 2 मिनिटं असं ठेवायचं आहे। मी एका साईडला 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण की कधी पण मटन मध्ये पाणी घालायचं असेल तेव्हा आपल्याला गरमच पाणी घालायचं। आणि 5 मिनिटं मटनला झालेले बारीक गॅसवर। आता याला चांगलं हलवू आणि त्याच्यात हे जे पाणी गरम केलेलं आहे हे घालूया। जास्त घालायचं नाही, तुम्हाला जेवढं लागतं रस्सा त्याच्या हिशोबाने झाला।
म्हणजे शिजलं तरी पाहिजे आपल्याला. म्हणून त्या हिशोबाने मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला कुकरचं झाकण बंद करून घ्यायचंय आणि 5 शिट्ट्या 4 शिट्ट्या मोठ्या घ्यायच्या आणि 5 मिनिटं तरी थांबायचंय स्लो गॅसवर. 1 चमचा धने, बडीशोप, टंकेश्वरी मिरची, तेजपत्ता, दालचिनी, लवंग हे सर्व असं भाजून घ्यायचं. असं छानपैकी बारीक गॅसवर भाजून घ्यायचं. सुकं खोबरं आहे, त्याला पण चांगलं भाजून घेऊया छान असं. त्यांचं चांगलं बारीक वाटण करून घेऊया. मटण आता शिजलेले आहे. आपण पाहूया मटण शिजले की नाही. मटण चांगलं शिजलेलं आहे. आता जे वाटण आपण वाटलेलं आहे ते घालायचं. गॅस चालू करून घेतलेलं आहे मी. वाटण टाकूया. आपण मसाला पावडर टाकूया. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि हा कांदा लसूण मसाला आहे. त्याला चांगलं एक चांगली आता उकळी काढून घेऊया. आता आपलं मटण तयार झालेलं आहे. सर्व मी मसाला टाकलेला आहे. आता एका साईडला मी फोडणी देते. त्यासाठी मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये थोडासा मी लसूण घालते. असं लसूण वरून टाकला ना खूप छान असं लसणाचा वास येतो. लसूण चांगलं लाल झालंय. त्याच्यामध्ये मी थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि असा हा मटण मध्ये आपल्याला टाकायचा आहे. अशा पद्धतीने मटण बनवायचं आणि थोडंसं हलवून झाकण बंद करायचं आणि फक्त 2 मिनिटं गॅस चालू ठेवायची आणि गॅस बंद करायचा. गॅस ठेवूया. आपलं झटपट असं कुकर मधलं मटण बघा किती छान असं झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात काढून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही नक्की हे मटण बनवून पहा. खूप झटपट आणि खूप छान असं मटण आहे. नक्की करा. मस्तपैकी छान अशी कोथिंबीर घेऊया. अशा पद्धतीने कुकर मधलं झटपट होणारं मटण तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.